नमस्कार, मी क्षमा गोडबोले. रसथाळ या माझ्या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून बनवलेली राब. पावसाळ्यात हवं काहीतरी गरम गरम प्यायला, मग करून पहा ही राब, रुचकर आणि सोपी पचायला. राब बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलंय. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही नाचणीचं पीठ देखील वापरू शकता. 1 वाटी ताक घेतलंय. हे ताक गोड आहे. 1 चमचा तूप घेतलंय. 1 मिरची घेतलीये. जर लहान मुलं पिणार असतील तर मिरची नाही घातली तरी चालेल. 1 छोटा आल्याचा तुकडा घेतलाय ठेचून. जिरं घेतलंय पाव चमचा हिंग घेतलाय. लागणारे तसं मीठ वापरणार आहोत. आणि ताकामध्ये आपण 1:2 या प्रमाणात पाणी वापरणार आहोत. म्हणजे 1 वाटी ताक असेल तर 2 वाट्या पाणी असं आपण प्रमाण घेणार आहोत. आता वळूया कृतीकडे. ताक घेतलंय. ही राब आहे ती लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत म्हणजे म्हाताऱ्या माणसांना सुद्धा आपण देऊ शकतो. कारण ही एकतर पचायला हलकी असते आणि एकदम पातळ असल्यामुळे लहान बाळाला सुद्धा आपल्याला ती छान भरवता येते. आता आपण हे ताक आणि पाणी जे आहे त्याच्यामध्ये हे गव्हाचं पीठ छान मिक्स करून घेणार आहोत. आपण त्याच्यात पूर्ण पीठ कालवून घेतलंय आणि इतपत असं पातळ होतं ते. आणि हे एकाच माणसाला पुरतं, कारण आपण 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलंय किंवा तुम्ही जर नाचणीचं 2 चमचे पीठ घेतलं तर ते, पण हा एवढं एका माणसाला पुरतं. आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया चवी पुरेसं आणि छान त्याला पूर्ण विरघळवून घेऊया. आणि आता वळूया पुढील कृतीकडे. कढई तापत ठेवली आहे. आता सर्वप्रथम आपण त्याच्यामध्ये चमचाभर जे तूप घेतलंय ते घालून घेतोय. तूप जरा तापलं की मग त्याच्यामध्ये आपण जिरं घालणार आहोत. तूप कोणाला थोडं कमी आवडत असेल तर अर्धा चमचा सुद्धा घालू शकता, काही हरकत नाही. आता आपण जिरं घालणार आहोत. जिरं जरा होऊ देऊ. जिरं झालंय आपलं. गॅस आपण मंद ठेवलाय, म्हणजे खूप बारीक पण नाही आणि खूप मोठा पण नाही, असा मध्यम आचवर ठेवलाय. हिंग घालूया. आलं, मिरच्यांचे तुकडे, त्याला थोडस परतून घेऊया. परतून घेताना गॅस थोडा बारीक करा, नाहीतर मग आलं आणि जिरं दोन्ही करपून जाण्याची शक्यता असते. साधारण आपला आलं आणि जिरं दोन्ही परतून झालेलं आहे. आता आपण जे मिश्रण केलं होतं ताक, पाणी आणि पिठाचं, ते आपण त्याच्यात घालणार आहोत. आणि याला छान उकळी काढून घेणार आहोत. बघा इतपत पातळ असतं. आपण सूप पण इतपतच पातळ पितो आणि ही राब पण इतपतच पातळ ठेवायची. आता आपण एक वाफ काढून घेऊया. त्याच्यासाठी वर झाकण. आपल्या राबला छान उकळी फुटली आणि ती छान एक वाफ घेऊन झालेली आहे. आता एक 5 मिनिटं आपण त्याला उकळू देऊया आणि मग छान सर्व करून घेऊया. आपल्या गव्हाच्या पिठाची राब पिण्यासाठी तयार आहे. तर मग कशी वाटली तुम्हाला ही गव्हाच्या पिठाची राब? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नक्की करून बघा, कारण तुम्ही जोपर्यंत मला कमेंट्स देणार नाही तोपर्यंत मला कळणार नाही की हे तुम्हाला आवडलंय का नाही आवडलंय, तुम्ही करून बघितलंय का नाही बघितलंय. खास आता पावसाळा सुरू आहे, नक्की करून बघा आणि मला कमेंट द्या. धन्यवाद.
निरोगी राहा, स्वादिष्ट अन्नाचं सेवन करत राहा. नमस्कार मंडळी, आता नवीन सिरीजनुसार थोडासा बदल करूया. म्हणजेच आता महिन्यातून एक दिवस एक मोठी रेसिपी, ही मोठी रेसिपी करून बघायला भेटूया प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ठीक 8 वाजता. धन्यवाद. निरोगी राहा, स्वादिष्ट अन्नाचे सेवन करत राहा.